तर बघा टेस्ट ग्रुप डी ची टेस्ट नंबर 4 आहे आपली आज। तर याच्या ऑलरेडी किती 3 टेस्ट झालेले आहे आणि ही जी आहे ही 4 नंबरची टेस्ट आहे। ओके, तर चालू करायचं। तर क्वेश्चन नंबर 1 काय दिलेला आहे इथे आपल्याला, द ॲव्हरेज ऑफ 20 to 40 प्राइम नंबर इज, म्हणजे तुम्हाला 20 ते 40 पर्यंत जे प्राइम नंबर आहे त्याचा ॲव्हरेज विचारलेला आहे। प्राइम नंबर म्हणजे अशी फर्स्ट आपल्याला माहित असायला पाहिजे की प्राइम नंबर म्हणजे काय राहतो। प्राइम नंबर म्हणजे अशी संख्या ज्याला 1 ने भाग जातो आणि दुसरं म्हणजे त्याच संख्येने भाग जातो। तसे आता 20 ते 40 च्या दरम्यान कोणकोणचे प्राइम नंबर आहे? 23। बघा 23 ला 1 ते 1 ने भाग जातो किंवा 23 ने भाग जातो, बरोबर आहे। नेक्स्ट 29, बरोबर आहे। 23 ला 1 तर 23 नेच भाग जातो नाहीतर 1 ने भाग जातो। नेक्स्ट 29 ला 29 नेच भाग जातो किंवा 1 ने भाग जातो। नेक्स्ट कोणची आहे? 31। ओके, नेक्स्ट सांगा मला कोणची आहे? 37। ओके, म्हणजे ही 4 जे आहे काय झाले आपल्या 20 ते 40 च्या दरम्यान काय आहे प्राइम नंबर आहे आणि तुम्हाला याचा ॲव्हरेज विचारला आहे। तर काय होईल? 10 9 1 10 आणि हे 7 आणि 3 10 म्हणजे काय झाले 20। 2 कॅरी गेला 2 चा, तर काय होईल? 2 4 6 6 6 किती होते? 12। ओके, तर इथे काय होईल? 120 भागीला 4, तर किती होईल? 120 ला जर मी 4 ने भागितलं, कारण की नंबर ऑफ संख्या किती आहे? 2 3 4, तर काय होईल? 4 3 12, म्हणजे जे ॲव्हरेज आहे आपला ॲव्हरेज ऑफ 20 ते 40 तो किती निघाला? 30। आणि ऑप्शन आहे काय? तर ऑप्शन नंबर ए जे आहे ते राईट आन्सर आहे। ओके, समजलं का सर्वांना? तर चला नेक्स्ट प्रॉब्लेम कडे वळू। नेक्स्ट प्रॉब्लेम दिलाय आपल्याला, काय म्हटलंय तुम्हाला? 1014 into 986 याचा मल्टिप्लिकेशन विचारलाय तुम्हाला। आणि बघा जर तुम्ही म्हणजे जे आपण रेग्युलरली करतो तसं जर केलं तर खूप टाइम पास होईल। तर काय करायचं, एक तुम्हाला मी फॉर्म्युला सांगितला होता। ओके, काय सांगितलं होतं तुम्हाला मी? a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर काय होतो? a मायनस b इंटू a प्लस b। ओके, तर बघा अशी संख्या बघायची जी कॉमन आहे ह्या दोघांमध्ये, मला सांगा, आणि त्याचा डिफरन्स आणि त्याची ऍडिशन केल्यावर ही व्हॅल्यू मिळते मला। तर काय होईल? जर मी समजा 1000 मध्ये 14 टाकलं तर काय होईल? 1014 होईल ना? हो। तर नेक्स्ट काय गुणिला जर मी 1000 मायनस जर 14 केले तर काय मिळेल मला? 986 मिळेल। ओके, म्हणजे इथे हा जो फॉर्म्युला इथे काय झाला? लागू झाला। तर याला जर मी सिंप्लिफाय केलं तर काय होईल? 1000 चा क्यूब मायनस स्क्वेअर मायनस 14 चा स्क्वेअर। ओके, तर 1000 चा स्क्वेअर काय होतो? 100006 टाइम्स 0 येतो, बरोबर आहे। नंतर 14 चा स्क्वेअर किती होतो? 196। आता काय करायचं? याला सबट्रॅक्ट करायचं अकॉर्डिंग टू दिस फॉर्म्युला। हा फॉर्म्युला दिलाय ना मी तुम्हाला, ह्या फॉर्म्युल्यानुसार। तर काय होईल? 10 तून 6 गेले किती राहतो? 4, इकडे जाईल 1, 10 तून 10 गेले किती राहतो? 0, पुन्हा इकडे 1 जाईल 1, काय होईल मग? 10 तून 2 गेले 8, नंतर पुन्हा 1, पुन्हा 9, पुन्हा 1, इकडे 1 जाईल, पुन्हा 1, पुन्हा 9, म्हणजे काय होईल? जो फायनल आन्सर जे आहे आपलं ते काय होईल? 999804 आहे काय? तर ऑप्शन नंबर बी जे आहे ते राईट आन्सर आहे आपल्या इथे। समजलं ना काय केलं मी? अशी संख्या पाहिली ज्याचे ऍडिशन केल्यावर मला 1014 मिळतो आणि सबट्रॅक्शन केल्यावर मला 986 मिळतो। तर अशी व्हॅल्यू 1000 होती। 1000 मध्ये जर मी 14 ऍड केले तर 1014 होतो आणि 1000 मधून जर 14 वजा केले तर 986 मिळतो आणि तिथे मी हा फॉर्म्युला लावला आणि आन्सर काढला। ओके, तर चला नेक्स्ट प्रॉब्लेम कडे वळू। नेक्स्ट प्रॉब्लेम आहे आपल्याला दिलेलं, मीडियन दिली आहे तुम्हाला 29 आणि मीन दिलेली आहे तुम्हाला 18 आणि फाइंड आउट करायला सांगितलं आहे मोड। तर फॉर्म्युला काय असतो याचा? 3 टाइम्स ऑफ मीडियन मायनस 2 टाइम्स ऑफ मीन। आणि प्रत्येक शीप जे आहे प्रत्येक शीप मध्ये ह्या बेसिसवर एक प्रॉब्लेम आलेला आहे आणि खूप IMP प्रॉब्लेम आहे, म्हणजे स्टॅटिक्स मधला
हा एक महत्त्वाचा पार्ट आहे आणि प्रत्येक शीटमध्ये हे एक्झाम्पल ह्या फॉर्म्युलाच्या बेसिसवर आलेलंच आहे. ओके, तर काय होईल 3 × 29 - 2 × 80 बरोबर आहे. तर काय होईल 19 3 किती होतो 87 - 18 2 36 7 6 गेले 1 राहतो 8 3 गेला म्हणजे जो मोड जो झाला आपला तो किती निघाला 51. ओके, समजलं सत्रांना काय मोडचा फॉर्म्युला 3 टाइम्स ऑफ मीडियन - 2 टाइम्स ऑफ मीन. ओके, लक्षात ठेवायचा आणि खूप IMP आहे. ओके, तर चला नेक्स्ट प्रॉब्लेम कडे वळायचं. आपल्याला काय म्हटलंय तुम्हाला इफ A, B, C are work together in 12, 50 and 20 days respectively, so how many days they complete the work together. म्हणजे जर A, B, C 12, 15 आणि 20 दिवसात काम करतात, जर त्यांनी सोबत जर काम केलं तर ते काम किती दिवसात पूर्ण होईल म्हणताय तुम्हाला, म्हणजे ते कंप्लीट करू शकता. तर काय दिलं तुम्हाला 12, 15 आणि 20. ओके, तर याची एक मेथड आहे LCM मेथड. याच्या 2-3 मेथड आहे, पण ही एक खूप कॉमन म्हणजे मोस्ट पॉप्युलर मेथड आहे ज्याच्यामुळे तुमचं विदिन 10 किंवा 50 सेकंड मध्ये आन्सर निघून जाईल. मला सांगा 12, 15 आणि 20 चा जो LCM राहतो तो किती राहतो 60. आणि नंतर जे 12 ने 60 ला भागलं तर किती होते 12 पंच 60 आणि 15 ने 60 ला भागलं तर 4 टाइम जातो. 20 ने 60 ला भागले तर किती टाइम जातो 3 टाइम्स. ओके, म्हणजे हे काय झाले त्याची इफिशियन्सी झाली. ओके, टोटल काम किती होतं 60. ओके, आणि इफिशियन्सी किती आहे 5 4 9 9 3 12 म्हणजे त्याची जे टोटल A B आणि C ची जी इफिशियन्सी आहे ती किती आहे 12 आहे. जर त्यांनी तिघांनी सोबत काम केलं तर किती होईल 60 ने जर 12 ला भागलं तुम्ही तर काय होईल 12 पंच 60 म्हणजे 5 दिवसात. जर त्या तिघांनी जर काम केलं तर ती काम किती दिवसात कंप्लीट होईल 5 दिवसात. ओके, तर चला नेक्स्ट प्रॉब्लेम कडे वळू. नेक्स्ट प्रॉब्लेम दिलाय आपल्याला इफ सम ऑफ टू नंबर्स x and y is 12 म्हणताय तुम्हाला. ओके, x + y = 12 आणि प्रोडक्ट. ओके, तर तुम्हाला फाइंड आउट काय करायला सांगितलंय x³ + y³. ओके, तर काय करा एक तर तुम्ही फॉर्म्युला बेसिस मेथडवर पण काढू शकता, पण ते खूप कॉम्प्लिकेटेड जाईल. तर काय होईल इथे एक व्हॅल्यू पुटिंग मेथड राहते ती खूप कामात येते अशा टाइमला. ओके, आणि व्हॅल्यू पुटिंगचा आपल्याला नॉलेज असायला पाहिजे. आता मला सांगा दोन संख्या दिल्या आहेत तुम्हाला x आणि y दिलेले आहे आणि त्यांचा सम 12 दिलेला आहे आणि प्रोडक्ट काय दिलं आहे तुम्हाला 27 दिले आहे. अशी व्हॅल्यू सांगा मला x ची आणि y ची ज्याला ऍडिशन केल्यावर 12 मिळतो आणि मल्टिप्लिकेशन केल्यावर काय होईल 27 होईल. तर मला सांगा जर मी x ला 9 आणि y ला जर 3 घेतलं तर काय होईल 9 + 3 किती होतो 12 बरोबर आहे. नंतर नंतर जर मल्टिप्लिकेशन केलं 9 × 3 तर काय होईल 27 म्हणजे 9 आणि 3 ही जी व्हॅल्यू आहे इथे सॅटिस्फाईड झालेली आहे. तर काय करायचं मग इथे x च्या ठिकाणी 9 चा क्यूब किती होतो 729 प्लस 3 चा क्यूब किती होतो 27. तर काय होईल 9 7 16 इथे काय 5 756. ओके, तर जे फायनल आन्सर आहे ते किती आहे 756. समजलं ना काय केलं मी इथे x च्या ठिकाणी y व्हॅल्यू 9 ठेवली, y च्या ठिकाणी 3 ठेवली आणि मला दोन्ही ठिकाणी जे इक्वेशन आहे ते सॅटिस्फाईड झालं म्हणून मी इथे जे फायनल आन्सर काढायचं होतं x³ + y³ इथे x च्या ठिकाणी 3 आणि y च्या ठिकाणी 3 ची व्हॅल्यू ठेवली आणि माझं फायनल आन्सर किती निघालं 756. ओके, तर चला नेक्स्ट प्रॉब्लेम कडे वळायचं. तर नेक्स्ट प्रॉब्लेम काय दिलेला आहे आपल्याला द मीन प्रोपोर्शन ऑफ काय म्हटलं तुम्हाला मीन प्रोपोर्शन म्हणजे काय होतो अंडर रूट मध्ये 0.04 आणि 0.36. ओके, मीन प्रोपोर्शनचा अर्थ हाच होतो अंडर रूट मध्ये त्याची व्हॅल्यू काढायची असते तुम्हाला. ओके, तर काय आहे मला सांगा याला जर सिम्प्लिफाय केलं तुम्ही काय होईल 4/100 × 36/100 होईल ना. जर खाली आणलं तुम्ही म्हणजे पॉइंट मध्ये न ठेवता असं केलं तर मग सिम्प्लिफाय केलं तर काय होईल 4 आणि 4 हा कशाचा स्क्वेअर रूट आहे 2, 36 6चा, 100 कशाचा आहे 10चा, त्या पुन्हा हा 100 कशाचा आहे 10चा. मग काय होईल 12/100 तर काय होईल 0.12. ओके,
तर हे झालं काय झालं आपला फायनल आन्सर. आपल्याला मेन प्रोपोर्शन काढायला सांगितलं होता, तर फायनल डी काय आहे राईट आन्सर आहे. ओके, तर बघा मित्रांनो अशा प्रकारे हे आन्सर काढा. ओके, तर मित्रांनो नेक्स्ट प्रॉब्लेम दिला आहे आपल्याला ए रेशो बी. काय दिलंय तुम्हाला? ए रेशो बी बरोबर किती दिलंय? 5:7 आणि ए प्लस बी रेशो सी तुम्हाला किती दिलाय? तुम्हाला 8:3. ओके, तर तुम्हाला काय विचारलाय? ए मायनस सी डिवाइड बाय बी मायनस सी विचारलाय. काय विचारलाय? ए मायनस सी डिवाइड बाय बी मायनस सी. ओके, तर बघा इथे तुम्हाला काय दिलाय? ए रेशो बी 5:7 दिलाय आणि ए प्लस बी रेशो सी हा 8:3 दिलाय. सर्वात प्रथम काय करावं लागेल आपल्याला? बघा इथे सी ची व्हॅल्यू दिली आहे आणि इथे ए प्लस बी ची व्हॅल्यू दिली आहे. काय करावं लागेल? इथे जो ए रेशो बी आणि ए प्लस बी आहे याला काय करावं लागेल? सेम करावं लागेल. तर मला सांगा ह्या दोघांची ऍडिशन किती दिली आहे? इथे आपल्याला 12 आणि इथे किती दिलेली आहे? 8 दिलेली आहे. म्हणजे काय करावं लागेल? ह्या 12 आणि 8 ला काय करावं लागेल? सेम करावं लागेल. मग मला सांगा 12 आणि 8 चा एक एलसीएम कोणता आहे? तो आहे 24. ओके, म्हणजे मला याची ह्या दोघांची ऍडिशन किती आली पाहिजे? 24 आली पाहिजे. तर काय करायचं? इथे मल्टिप्लाय 2 करायचं. तर काय होईल इथे जर मल्टिप्लाय मी 2 केलं मी ह्या पूर्ण रेशोला, तर काय होईल? 10 रेशो काय होईल? 40. आणि याला जर मी फक्त याला मल्टिप्लाय केलं किती टाइम्स? जर 24 8 ने जर किती टाइम मल्टिप्लाय केलं तर 24 होईल 3 टाइम्स. तर काय होईल? इथे काय होईल? 24:3 होईल. ओके, म्हणजे काय दिलंय तुम्हाला? इथे झालं ना 24 आणि इथे पण ए प्लस बी रेशो सी हे पण 24 झालं. तर याच्यावरून आपल्याला कशाची व्हॅल्यू मिळाली? ए ची व्हॅल्यू मिळाली 10, बी ची मिळाली 14 आणि सी ची 3. तर तुम्हाला काय म्हटलं इथे? ए ची जर व्हॅल्यू किती दिली आहे? इथे 10 मायनस सी ची व्हॅल्यू किती दिली आहे? 3. बी ची व्हॅल्यू किती दिली आहे? 14 मायनस सी ची व्हॅल्यू किती दिली आहे? पुन्हा 3. तर काय होईल? 10 मायनस 3 किती होईल? 7 आणि 14 मधून 3 गेले किती राहील? 11. ही काय झाली आपली फायनल व्हॅल्यू. ओके, म्हणजे ए मायनस सी डिवाइड बाय बी मायनस सी याची जी फायनल व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला? 7/11. ओके, काय केलं मी? मला जे ए प्लस बी आणि ए रेशो बी होता मी याला सर्वप्रथम सेम केला आणि त्याच्यावर मला ए बी आणि सी ची व्हॅल्यू मिळाली आणि फायनल व्हॅल्यू काढली मी त्याच्यावरून. ओके, म्हणजे ए बी सी ची व्हॅल्यू मिळाल्यानंतर मी हे जो फायनल कन्क्लुजन विचारला होता आपल्याला इथं ए मायनस सी डिवाइड बाय बी मायनस सी, इथे मी पुट केली. ए ची व्हॅल्यू 10, बी सी ची व्हॅल्यू 3, बी ची व्हॅल्यू 14 आणि सी ची व्हॅल्यू पुन्हा 3. तर 7 11 गेले किती राहतं? 7/11 हे फायनल आन्सर. ओके, समजलं सर्वांना? ओके, तर नेक्स्ट दिलाय तुम्हाला cot थीटा प्लस cos थीटा डिवाइड बाय काय दिलाय? cot थीटा मायनस cos थीटा डिवाइड बाय k प्लस 1 डिवाइड बाय k मायनस 1. ओके, तर सर्वांना हे फॉर्म्युला लक्षातच असेल. आणि एक कॉन्सेप्ट असतो कंपोनंटो आणि डिव्हिडंडो. त्याच्यात काय असते? एक टाइम ऍडिशन करावे लागते आणि एक टाइम सबट्रॅक्शन करावा लागतो. हा कॉन्सेप्ट ज्यांना माहित असेल त्यांना समजेल की इथे कोणता कॉन्सेप्ट यूज केलेला आहे आपण. ओके, तर काय असतो कंपोनंट आणि डिव्हिडंडो मध्ये एक टाइम्स काय करावा लागतो? ऍडिशन करावा लागतो. म्हणजे न्यूमरेटर मध्ये ऍडिशन म्हणजे ह्या दोन्ही जी व्हॅल्यू आहे न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर मध्ये त्याची काय करायची? ऍडिशन करायची. नंतर काय करायचं? न्यूमरेटर मध्ये सबट्रॅक्शन करायची. ओके, म्हणजे तीच दोन्ही न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरची. जर मायनस केला तर काय होईल? cot थीटा. याला जर मायनस मायनस मध्ये हे केलं तर काय होईल? cot थीटा. ओके, जी प्रोसेस आपण लेफ्ट हँड साइडला केली सेम प्रोसेस राईट हँड साइडला करायची. काय होईल? k प्लस 1 प्लस k मायनस 1. पुन्हा खाली जर केलं मी डिनोमिनेटर मध्ये तर काय होईल? k प्लस 1 मायनस k प्लस 1 होईल. ओके, समजलं का इथपर्यंत? काय केलं मी? कंपोनंट आणि डिव्हिडंडो हा एक कॉन्सेप्ट असतो. रेशो मध्ये जेव्हा तुम्ही शिकले असाल त्याच्यानुसार काय होईल? याची जी व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायला सांगितली ते इझिली फाइंड आउट करू शकता. ओके, इथे काय होईल मग? cos थीटा आणि हा cos थीटा काय होईल? कॅन्सल होईल. नंतर बघा इथे हा cot थीटा आणि हा cot थीटा काय होईल? कॅन्सल होईल. तर इथे काय होईल? 2 cot थीटा डिवाइड बाय 2
कॉस थीटा, इथे काय होईल मायनस 1 1 मायनस 1 प्लस 1 मायनस 1 कॅन्सल होईल आणि इथे काय होईल 2k, नंतर इथे काय होईल k आणि हा k कॅन्सल होईल 1 प्लस 1 काय होईल 2 होईल. ओके, नंतर काय होईल इथे 2 2 2 2 कॅन्सल होऊन जाईल. आता मला सांगा इथे काय दिलं आहे तुम्हाला cot थीटा डिवाइड बाय cos थीटा इज इक्वल टू k आलं. ओके, आता मला सांगा सर्वात प्रथम काय असतो cot थीटा. cot थीटा असतो cos थीटा डिवाइड बाय sin थीटा. ओके, माहिती आहे सर्वांना काय असतो cot थीटा, काय असतो cos थीटा डिवाइड बाय sin थीटा, नंतर काय होईल इथे इंटू cos थीटा. ओके, इज इक्वल टू k, नंतर काय होईल इथे cos थीटा काय होईल जाईल कॅन्सल होऊन जाईल. जर म्हणून आपली k ची जी व्हॅल्यू निघाली इथे किती निघाली 1 बाय sin थीटा. ओके, जर तुम्ही त्याला वरतून दिलं तर काय होईल k इज इक्वल टू मायनस होऊन जाईल. ओके, तर म्हणजे याची फायनल जी व्हॅल्यू निघाली ते किती निघाली आपली sin थीटावर निघाली. ओके, सर्वांना समजलं काय कशा प्रकारे काढलं तर म्हणजे मायनस sin थीटा होऊन जाईल याची व्हॅल्यू. ओके, तर k ची व्हॅल्यू जी निघाली ती किती निघाली आपली मायनस sin थीटा. ओके, इथे फक्त एक चेंज करता मायनस sin थीटा होऊन जाईल. ओके, वरतून गेला तर काय होईल मायनस होऊन जाईल. काय केलं मी इथे कंपोनेंट आणि डिव्हिडंडचा एक कॉन्सेप्ट लावला. काय केलं मी न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये जी व्हॅल्यू होती सर्वात प्रथम ऍड केली, नंतर डिनॉमिनेटर मध्ये त्याच सेम प्रोसेस करून मायनस केला आणि नंतर काय केलं फक्त जे ऍडिशन सबट्रॅक्शन आधी तो कॉन्सेप्ट लावला आणि मला फायनल व्हॅल्यू किती मिळाली k इज इक्वल टू 1/sin थीटा. ओके, तर चला नेक्स्ट प्रॉब्लेम कडे वळू. नेक्स्ट प्रॉब्लेम काय दिला आपल्याला फाइंड द व्हॉल्यूम ऑफ हेमिस्फियर हुज डायमीटर इज 6 सेंटीमीटर. म्हणजे डायमीटर दिलाय तुम्हाला इथे दिलाय 6 सेंटीमीटर दिलेला आहे आणि डायमीटर काय असतो जर तुम्हाला रेडियस डायमीटर रेडियस काढायची असेल तर काय असतो रेडियस इज इक्वल टू डायमीटर डिवाइड बाय 2. ओके, तर काय होईल 6 डिवाइड बाय 2 काय होईल 3 होऊन जाईल. म्हणजे याची जी रेडियस झाली किती निघाली 3 आणि जो व्हॉल्यूम असतो हेमिस्फियरचा तो काय असतो 2/3 इंटू पाय इंटू आर क्यूब असतो. बरोबर आहे, तर काय होईल 2/3 इंटू पाय इंटू किती दिली होती रेडियस 3 इंटू 3 इंटू 3 हा 3 कॅन्सल होऊन जाईल 9 9 दोन्ही 18 पाय होऊन जाईल. म्हणजे त्याचा जो व्हॉल्यूम जो आहे आपला हेमिस्फियरचा तो किती निघाला 18 पाय. आणि ऑप्शन मध्ये दिलेला आहे का हो ऑप्शन नंबर सी जो आहे तो राईट आन्सर दिलेला आहे. काय म्हटलं तो इथे डायमीटर 6 सेंटीमीटर दिली होती आणि जे रेडियस राहते ती डायमीटरचे हाफ राहते. ओके, म्हणून आपली जी रेडियस निघाली 3 सेंटीमीटर निघाली आणि जो व्हॉल्यूम असतो हेमिस्फियरचा तो किती असतो 2/3 पाय आर क्यूब असतो. नंतर मी आर ची व्हॅल्यू इथे पुट केली आणि मला फायनल आन्सर किती मिळाला 18 पाय. ओके, तर चला नेक्स्ट प्रॉब्लेम कडे वळू. नेक्स्ट प्रॉब्लेम काय दिला आपल्याला अ ट्रेडर सेल वायर and gain 60% on the cost price. What will be the profit percent on the selling price? म्हणजे तुम्हाला जे 60% दिलेला आहे ते कॉस्ट प्राइस वर प्रॉफिट दिलेला आहे. म्हणजे सर्वात प्रथम आम्हाला 60% म्हणजे काय होते 60% म्हणजे काय होतो 3/5. ओके, आणि जर 3/5 हा कॉस्ट प्राइस आहे प्रॉफिट कितीचं झालं 3चं म्हणजे सांगा मला इथे सेलिंग प्राइस किती झाली 8. ओके, आणि तुम्हाला म्हटलं काय व्हॉट विल बी द प्रॉफिट पर्सेंट ऑन सेलिंग प्राइस. म्हणजे तुम्हाला सेलिंग प्राइस वर तुम्हाला काय सांगितलंय त्यांनी प्रॉफिट काढायला सांगितलंय. ओके, तर बघा तुम्हाला सेलिंग प्राइस दिलेली आहे 8 आणि प्रॉफिट किती झालं 3चं गुणिले 100. ओके, म्हणजे तुम्हाला सेलिंग प्राइस वर त्यांनी प्रॉफिट काढायला सांगितलं आहे. तर काय होईल 3/8 इंटू 100 काय होईल याला जर सॉल्व केलं तर काय होईल 37/5 म्हणजे किती प्रॉफिट झाला 37.5 एवढा प्रॉफिट झाला सेलिंग प्राइस वर. ओके, आणि ऑप्शन डी काय आहे राईट आन्सर आहे. तर चला नेक्स्ट प्रॉब्लेम दिला आहे आपल्याला फाइंड द मोड. फाइंड मोड म्हटलंय तुम्हाला काय दिलंय 2 7 9 8 7 11. ओके, तर मोडचा कॉन्सेप्ट काय असतो
नंबर ऑफ व्हॅल्यू जी रिपीटेड नंबर ऑफ मोस्ट व्हॅल्यू रिपीटेड असतो ती काय झाला आपला मोड झाला. मला सांगा ह्या जो प्रॉब्लेम आहे त्या प्रॉब्लेम मध्ये कोणची व्हॅल्यू मोस्ट ऑफ द टाइम रिपीट होऊन राहिली 2 7 9 8 8 11. बघा 8 1 टाइम्स आहे, 9 पण 1 टाइम्स आहे, 11 पण 1 टाइम्स आहे, 2 पण 1 टाइम्स आहे. फक्त 7 हा किती टाइम्स आलेला आहे 2 टाइम्स आलेला आहे. म्हणजे जी व्हॅल्यू जास्तीत जास्त रिपीट होते तोच काय झाला आपला मोड झाला. तर ऑप्शन नंबर डी बघा 7 हा 2 टाइम्स रिपीट झालेला आहे म्हणून आपला आन्सर पण झालं 7 झालं. ओके. तर बघा नेक्स्ट प्रॉब्लेम कडे वळू. काय म्हटलंय तुम्हाला इफ द टू सप्लिमेंटरी अँगल डिफर बाय 44 देन वन अँगल इज. सप्लिमेंटरी अँगल काय असतो 180 असतो, बरोबर आहे ना. तर सप्लिमेंटरी अँगल समजा काय म्हटलं तुम्हाला इफ टू सप्लिमेंटरी अँगल डिफर बाय 44. समजा तो अँगल मी 1 घेतला, सपोज एक अँगल जर मी x घेतला तर दुसरा किती होईल आपोआप 180 मायनस x होईल ना. ओके. जर मी एक अँगल जर x घेतला तर दुसरा अँगल काय होऊन जाईल 180 मायनस x होऊन जाईल. तर काय म्हटलंय तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये हा दोघांचा जो डिफरन्स आहे, ओके, हा दोघांचा जो डिफरन्स दिला आहे तुम्हाला तो किती दिला आहे तुम्हाला 44 दिलेला आहे. ओके. तुम्हाला काय दिलेला आहे या दोघांचा जो डिफरन्स दिलेला आहे तो किती दिलेला आहे तुम्हाला 44 दिलेला आहे. बघा जर 144 याला जर इकडे आणलं तर काय होईल 44 मायनस 44 होईल आणि याला जर त्या साईडने आणलं तर काय होईल 2x होईल. एवढा कॉन्सेप्ट क्लिअर आहे ना. काय म्हटलं मी एक सपोज एक सप्लिमेंटरी अँगल किती असतो 180, बरोबर आहे ना. त्याची बेरीज किती होतो 180 होतं ना. मग सपोज एक अँगल जर x घेतला तर दुसरा अँगल काय होऊन जाईल 180 मायनस x होऊन जाईल आणि ह्या दोघांचा जो डिफरन्स दिलेला आहे तुम्हाला तो किती दिलेला आहे 44 दिलेला आहे. तर काय होईल मग 144 मायनस 44 इज इक्वल टू 2x. इथे काय होईल मग 2x इज इक्वल टू 10 मधून 4 गेले 6 राहील, नंतर काय होईल 8 तून 5 गेले 3 राहील आणि हा इथे काय राहील 136 आणि x ची व्हॅल्यू काय निघेल मग इथे बेसक 12 आणि बेसक 12 म्हणजे x ची व्हॅल्यू किती निघाली 66 निघाली, बरोबर आहे. आणि आता काय म्हटलंय तुम्हाला तो अँगल फाइंड आउट करायचा. एक अँगल किती निघाला माझा 66, बरोबर आहे ना. काय झालं 180 मधून मी काय केलं 44 केला. किती होते 10 तून 6 गेले 4 गेले 6 राहत होते, 8 तून 5 गेले 3 राहत होते. ओके. म्हणजे 136 निघत होता, 2 ने भाग दिला तर काय झालं 66 झाला. ओके ना, समजलं सर्वांना. नेक्स्ट एक अँगल जर 66 आहे तर दुसरा अँगल किती होईल 180 मधून 66 काढायचे. काय होईल 10 तून 6 गेले 4 राहिले, 8 तून 7 गेले किती राहतो 1 राहतो, तर 114. ओके. तर इथे तुम्हाला ऑप्शन मध्ये दिलेलं नाही आहे ते. तर मित्रांनो थोडा ऑप्शन मध्ये प्रॉब्लेम होते. इथे ऑप्शन ए होता तो 66 होता, म्हणजे तो जो अँगल फाइंड आउट करायला सांगितला होता तो किती होता आपला 66 आणि ऑप्शन नंबर 1 आहे हे राईट आन्सर आहे. ओके. समजलं सर्वांना. काय केलं मी एक अँगल 2 सप्लिमेंटरी अँगल दिलेले होते. जर एक अँगल x घेतला तर दुसरा काय होईल 180x मायनस x होऊन जाईल आणि या दोघांचा डिफरन्स किती दिला तुम्हाला 44 दिलेला होता. ओके. म्हणून इथे मी 180 मायनस x केला इज इक्वल टू 44. तर काय होईल जर मी 44 ला लेफ्ट हँड साइडला आणला काय होईल 180 मायनस 44 इज इक्वल टू 2x आणि याला जर सॉल्व केलं तर 66. तो एक अँगल किती होईल 66 आणि दुसरा किती होईल 114 होऊन जाईल. ओके. समजलं सर्वांना. तर चला नेक्स्ट प्रॉब्लेम कडे वळू आपण. इथे काय म्हणताय तुम्हाला 1.5x इज इक्वल टू काय दिलंय तुम्हाला 0.04 दिलेला आहे y. ओके. तर तुम्हाला फाइंड आउट काय करायला सांगितलं आहे y स्क्वेअर मायनस x स्क्वेअर डिवाइड बाय y स्क्वेअर प्लस 2xy प्लस y स्क्वेअर. ओके. सर्वप्रथम तर याला x बाय y च्या फॉर्म मध्ये आणू आपण. काय होईल एक 15 भागीला 10 x इज इक्वल टू काय होईल 4 भागीला 100. हा 0 कॅन्सल होऊन जाईल. ओके. तर काय होईल 2 2 4 2 5 10 होऊन जाईल. तर इथे x बाय y किती झाला आपला 2 भागीला 75. ओके. म्हणजे इथे काय झालं x डिवाइड बाय जो y झाला आपला
काय झाला 2/75. ओके, म्हणजे x डिवाइड बाय y बरोबर किती झालं 2/75. ओके, ही व्हॅल्यू काढली मी. नेक्स्ट काय, आता मला सांगा तुम्हाला फाइंड आउट काय करायचं सांगितलं, y² - x² डिवाइड बाय y² प्लस 2xy प्लस y² फाइंड आउट करायला सांगितलं आहे. आता मला सांगा याला काय लिहू शकतो मी, y - x डिवाइड बाय इंटू y प्लस x याला लिहू शकतो ना असं. हो, आणि y² प्लस 2x प्लस x² काय होईल, हा कशाचा फॉर्म्युला आहे, y प्लस x चा होल स्क्वेअर आहे, बरोबर आहे ना. तर इथे काय होईल, y प्लस x प्लस y प्लस x काय होईल, कॅन्सल होईल. तर राहील काय फक्त इथे y मायनस x डिवाइड बाय y प्लस x. एवढं समजलं का सर्वांना. हा कशाचा फॉर्म्युला आहे, a² मायनस b² काय असतो, a मायनस b a प्लस b होतो, बरोबर आहे ना. मग इथे काय राहिला y मायनस x. आता काय करायचं, इथे व्हॅल्यू पुट करायची. काय होईल 75 मायनस 2 डिवाइड बाय काय होईल 77 प्लस 2. तर काय होईल इथे 73 डिवाइड बाय 77. ओके, म्हणजे आपल्याला जी व्हॅल्यू काढायची होती ते किती निघाली 73/77. ऑप्शन नंबर ए जे आहे ते राईट आन्सर आहे. ओके, समजलं ना कशा प्रकारे काढलं. इथे फॉर्म्युला माहित असणे खूप माहित आहे, गरजेचं आहे. इथे काय y² प्लस 2xy प्लस x² हा कशाचा फॉर्म्युला आहे, y प्लस x चा स्क्वेअर आहे, बरोबर आहे ना. चला नेक्स्ट प्रॉब्लेम कडे वळू. प्रॉब्लेम आहे 14 नंबरचा. द नंबर इन द रेशिओ ऑफ 7:9. 7:9 रेशिओ दिलाय तुम्हाला आणि द सम ऑफ देअर स्क्वेअर इज 88320 दिलेला आहे. तर फाइंड द सम ऑफ नंबर म्हटला आहे. तर बघा 2 रेशो दिला आहे, किती आहे 7x आणि समजा ते 7x आणि 9x दिलेला आहे तुम्हाला. ओके, तर बघा ह्या नंबरची काय म्हटलं तुम्हाला, देन द सम ऑफ 2 नंबर इज काय होईल 9 आणि 7 जर मी ऍड केले तर काय होईल 16x. ओके, तर काय करू शकता तुम्ही, एक तुम्हाला जर विदिन अ सेकंद आन्सर काढायचं असेल तर काय होईल 16चा मल्टिपल बघायचा. मला सांगा 16 ने याला भाग जातो काय, नाही जात. 16 ने याला भाग जातो काय, नाही जात. 16 ने याला भाग जातो काय, नाही जात. म्हणजे आन्सर एक आहे, राईट आहे. पण हे झाली एक, म्हणजे तुम्हाला जर टाइम नसेल, म्हणजे टाइम राहिला नसेल एक्झाम मध्ये आणि म्हणजे विदिन अ सेकंद 7 ते 8 सेकंद राहिला असेल तर ही ट्रिक तुम्ही वापरू शकता. म्हणजे तुम्हाला विचारलं काय आहे, द सम ऑफ 2 नंबर विचारला आहे आणि ते नंबर कोणते दिले होते तुम्हाला 7 आणि 9. 7 आणि 9 किती होतं 16. मग बघायचं असते आपल्याला की असा कोणता नंबर आहे ज्याला 16 ने भाग जातो, तर तो कोणता आहे 128 आहे. तर जर तुम्ही ट्रॅडिशनल मेथडने केले तर काय होईल, काय म्हटलं तुम्हाला, इफ सम ऑफ देअर स्क्वेअर इज 8320. तर काय होईल 7चा स्क्वेअर किती होतो 49 x² प्लस हा काय होईल 81 x². जर याला तुम्ही ऍड केलं तर काय होईल 9 1 10 8 4 12 आणि 13 13 130. म्हणजे x² ची जी व्हॅल्यू दिली आहे तुम्हाला ती किती दिली आहे तुम्हाला 8320 दिलेली आहे. 00 काय होईल कॅन्सल होऊन जाईल. ते सगळं किती होते 78 होते, राहते 5 तेरचो 52 होते. तर x² ची व्हॅल्यू किती निघाली 64. जर याला तुम्ही वर्गमुळात जर ठेवलं तर काय होईल x = 8 होऊन जाईल. ओके, म्हणजे ती व्हॅल्यू किती होती 8 होती. जर तुम्हाला आता याचा काय म्हटलं तुम्हाला सम ऑफ देअर 2 नंबर, तर 7 8 किती होतो 56. म्हणजे 7x का होतो 7 × 8 56. सेम 9 8 किती होतो 72. जर तुम्ही याला सॉल्व केलं काय होईल 6 2 8 7 5 12 म्हणजे टोटल किती निघालं 128. म्हणजे बघा मी तुम्हाला जे पहिले सांगितलं त्याची पण व्हॅल्यू 128 आन्सर आलं आणि ट्रॅडिशनल मेथडने काढून दिलं तरी आन्सर किती आलं 128 झालं. ओके, तर चला नेक्स्ट प्रॉब्लेम कडे वळू. नेक्स्ट प्रॉब्लेम काय दिलाय आपल्याला, अ ट्रेन गोज फ्रॉम दिल्ली टू गोवा ॲट 20 km/h आणि दिल्ली टू गोवा 50 km/h दिली आहे. तर तुम्हाला त्याचा ॲव्हरेज फाइंड आउट करायला सांगितलं आहे. ॲव्हरेजचा फॉर्म्युला काय असतो, ॲव्हरेजचा फॉर्म्युला 2 × xy डिवाइड बाय x प्लस y. तर किती दिलेली आहे 25 किलोमीटर दिलेली आहे आणि दिल्ली टू गोवा किती दिली आहे 50 दिलेली आहे. नंतर काय होईल x प्लस y म्हणजे काय होईल 75 होऊन जाईल.
जर याला सॉल्व्ह केलं तर काय होईल 25 त्रिक 75 म्हणजे इथे काय होईल 100 भागीला 3 म्हणजे काय होईल 33 1/3. ऐका ऑप्शन नंबर 1 आहे राईट आन्सर आहे. चला नेक्स्ट प्रॉब्लेम कडे वळू. नेक्स्ट प्रॉब्लेम दिलाय आपल्याला 6372 into 6372 plus 6372 into 628 दिलाय. तुम्हाला याला इव्हॅल्युएट करायला सांगितलाय. तर काय होईल बघा, याच्यात 6372 आणि 6372 इथे कॉमन दिलेलं आहे. काय होईल कॉमन निघून जाईल. मग राहिला काय इथे ब्रॅकेटमध्ये 6372 प्लस 628 बरोबर आहे. तर बघा इथे 6372 प्लस 628 काय होईल 10 पुन्हा इथे 10 पुन्हा इथे 10 म्हणजे 7000. बघा याची बेरीज किती झाली टोटल 7000 म्हणजे 6372 into 7000 हे काय झालं 7 दोन्ही 14 कॅरी राहिला 1 7 7 49 ने 50 किती राहतो कॅरी 5 7 3 21 21 आणि 5 26 होतो 2 राहतो 7 7 42 42 आणि 2 44 म्हणजे फायनल आन्सर काय निघाला आपलं 444604 ओके. म्हणजे याला सॉल्व्ह केलं तर मला हे फायनल आन्सर मिळालं. ओके तर चला नेक्स्ट प्रॉब्लेम कडे वळू. नेक्स्ट प्रॉब्लेम काय दिला आपल्याला अमाउंट बिकम 3364 ॲट द रेट ऑफ 60% कंपाऊंड ॲन्युअली. तर तुम्हाला सम फाइंड आउट करायला सांगितले. ओके तर इथे काय करू आपण रेशो मेथडने जाऊ. फॉर्म्युल्याने न जाता काय होईल सर्वप्रथम सांगा मला रेट किती दिलाय 16%. याला जर मी सिम्प्लिफाय केलं काय होईल 16 भागीला 100 होऊन जाईल बरोबर आहे ना. 16 भागीला 100 म्हणजे काय होईल 4 आणि इथे काय 25 4 ने भाग दिला तर आता हा काय झाला तुमचा प्रिन्सिपल हा काय झाला कंपाऊंड. म्हणजे काय झालं पहिल्या वर्षी जो प्रिन्सिपल 25 होता त्याचा जो कंपाऊंड म्हणजे 4 कंपाऊंड मध्ये ऍड केला आपण तो काय झाला अमाऊंट होतो ना. कंपाऊंड प्लस प्रिन्सिपल काय होतो कंपाऊंड अमाऊंट होतो ना. मग 25 प्रिन्सिपल होता कंपाऊंड 4 होता तर ऍड केलं की होईल 29. म्हणजे पहिल्या वर्षी प्रिन्सिपल 25 होता तर अमाऊंट 29. मग सेकंड वर्षाला काय पुन्हा सेम. ओके तर इथे किती होईल 625 इथे किती होईल 841 बरोबर आहे ना. हेच दिले आहे तुम्हाला. तर बघा इथे अमाऊंटची व्हॅल्यू किती दिली तुम्हाला 3364. ओके तर बघा इथे 14 जाईल ना इथे 14 जाईल काय बघा इथे 4 4 चौक 16 4 8 32 आणि 33 बरोबर आहे. म्हणजे हा जो ही जी व्हॅल्यू आहे ही 4 टाइम्स दिलेली आहे. आता तुम्हाला प्रिन्सिपल काढायला सांगितलंय ही पण एक 4 टाइम्स होईल. काय होईल 4 5 20 2 4 2 8 आणि 2 10 1 6 24 आणि 1 म्हणजे जी तुमचा प्रिन्सिपल किती निघाला इथे 25 से. प्रिन्सिपल किती आला आहे 25 से. तर हे काय झालं आपलं फायनल आन्सर. ओके तुम्हाला प्रिन्सिपलच काढायला सांगितलं होतं तो किती निघाला 25 से. म्हणजे ऑप्शन ए काय आहे राईट आन्सर आहे. तर चला नेक्स्ट प्रॉब्लेम कडे वळू. आपल्याला काय दिलेलं आहे नेक्स्ट प्रॉब्लेम मध्ये ABCD शेअर दिलेले आहे तुम्हाला किती दिले आहे 93100. तर ABCD चा तुम्हाला रेशो दिलेला आहे. काय म्हटलंय 1 2 BC किती दिलाय 3 4 आणि CD किती दिलाय 5 6 दिलेला आहे. ओके तर काय असते मी तुम्हाला ऑलरेडी याच्या पहिले 2 लेक्चर मध्ये रेशो कसं काढायचं सांगितलंय. ह्या दोनच्या साईडला जर व्हॅल्यू म्हणजे जागा स्पेस खाली असेल तर काय काढायचं 2 2 लिहायचं. इथे 4 च्या राईट साईडला कोणची व्हॅल्यू लिहिली आहे की नाही ते इथे 4 लिहायचं. नंतर 3 च्या लेफ्ट साईडला काय खाली आहे काय हो एक स्पेस खाली आहे इथे 3 लिहायचं. इथे काय करायचं सेम प्रोसेस. ओके मी तुम्हाला ऑलरेडी 3 ते आपले जेवढे मॉक टेस्ट झालाय त्या मॉक टेस्ट मध्ये सांगितलंय कसा काढायचा असतो रेशो. तर काय होईल 3 5 किती होईल 15. इथे काय होईल 5 3 15 15 दोन्ही 30. इथे काय होईल 4 5 20 दोन्ही 40. ओके तर बघा इथे होईल 6 चौक 24 24 दोन्ही 48. आता तुम्हाला ह्या टोटल याची व्हॅल्यू किती दिली तुम्हाला 93100 दिली आणि म्हणजे तुम्हाला ह्या 40 ची व्हॅल्यू विचारली आहे. बघा बरं इथे 40 ने कोणत्या संख्येला भाग जातो सांगा मला. ह्या 2500 ला जातो काय हो जातो इथे. 3400 ला जातो काय हो प्रत्येक संख्येला भाग जातो इथे. तर बघा
8 आणि 5 किती होतो 13, इथे किती होईल 4 आणि 4 8 आणि 1 9, 9 आणि 3 12, 12 आणि 13, बरोबर आहे. काय होईल बघा इथे 8 आणि 5 13, बरोबर आहे ना. 4 आणि 4 8, 8 आणि 3 11, 11 आणि 12 आणि 13, बरोबर ना. म्हणजे 133 ची व्हॅल्यू किती दिली आहे 13931 दिली आहे 00. हे किती टाइम जाईल 7 टाइम जाईल का हो. म्हणजे जी व्हॅल्यू निघाली ती किती निघाली 700 आणि आपल्याला सी ची व्हॅल्यू विचारली आहे तुम्हाला. मग 700 गुणिला 40 बरोबर काय होईल 28. 28,000 ऑप्शन आहे का हो. ऑप्शन नंबर बी काय आहे राईट आन्सर आहे. ओके तर चला नेक्स्ट प्रॉब्लेम कडे वळू. नेक्स्ट प्रॉब्लेम काय दिला आहे आपल्याला इफ a plus b is equal to 5 a into b is equal to 3 तर तुम्हाला फाइंड आउट काय करायला सांगितलं आहे a क्यूब प्लस b क्यूब. तर a प्लस b ची व्हॅल्यू किती दिली आहे तुम्हाला 5 दिलेली आहे. a into b किती दिले आहे तुम्हाला 3 दिलेला आहे. तर तुम्हाला फाइंड आउट काय करायला सांगितलं आहे a क्यूब प्लस b क्यूब फाइंड आउट करायला सांगितलं आहे. तर काय असते याचा फॉर्म्युला a क्यूब प्लस b क्यूबचा a प्लस b इंटू a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर मायनस ab हा फॉर्म्युला असतो याचा. ओके तर आपल्याला काय दिलेलं आहे फक्त इथे याची व्हॅल्यू मालूम आहे आणि नंतर ab ची व्हॅल्यू मालूम आहे फक्त 3. आपल्याला ही व्हॅल्यू मालूम आहे का नाही तर एक फॉर्म्युला असतो a प्लस b चा होल स्क्वेअर काय असतो a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस 2 टाइम्स ऑफ ab काय असतो 5 चा स्क्वेअर 25 a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस इथे किती होईल 6 होऊन जाईल. 25 मधून 6 गेले किती राहतो 19. मग a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर बरोबर किती निघाला 19. मग इथे ठेवून द्यायची व्हॅल्यू काय होईल a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर ची व्हॅल्यू काय काढली मी 19 काढली होती ना. मग इथे 19 मायनस 3 तर काय होईल 5. 19 मायनस 3 किती होईल 16. म्हणजे फायनल आन्सर किती निघालं 80. ओके तर बघा मित्रांनो इथे फायनल आन्सर किती निघाला 80. ओके तर काय केला फॉर्म्युला लावला डायरेक्ट a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर ची व्हॅल्यू काढली मी किती निघाली 19. मग 19 मायनस 3 किती होतो 16. तर 5 गुणिला 16 केला तर फायनल आन्सर किती मिळाला मला 80. ओके समजलं का सर्वांना. तर चला नेक्स्ट प्रॉब्लेम कडे वळू. तर चला नेक्स्ट प्रॉब्लेम कडे वळू. काय दिलं इफ द डिफरन्स बिटवीन CI and SI x at 12% फॉर 2 years इज 288 तर व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ x. म्हणजे तुम्हाला सरळ सरळ प्रिन्सिपल काढायला सांगितलं आहे. ते काय असतो 2 वर्षाचा डिफरन्स CI मायनस SI इज इक्वल टू काय p इंटू r स्क्वेअर r बाय 100 चा स्क्वेअर असतो बरोबर आहे. काय असतो r डिवाइड बाय 100 चा काय असतो स्क्वेअर असतो बरोबर आहे. तर काय होतो इथे किती दिला तुम्हाला CI आणि SI 288 बरोबर p इंटू r किती दिलाय 12 चा स्क्वेअर किती होतो 144 याचा काय होतो 10,000 बरोबर आहे. नंतर काय होईल याला भाग जर दिला तर 2 टाइम्स जाईल तर इथे किती होईल 20,000. 20,000 काय झालं हे प्रिन्सिपल झाला. समजलं का सर्वांना. CI आणि SI चा 2 वर्षाचा जो फॉर्म्युला असतो p इंटू r डिवाइड बाय 100 चा स्क्वेअर असतो. इथे r ची व्हॅल्यू किती दिली 12% 2 वर्षासाठी डिवाइड बाय जर याला सिम्प्लिफाय केलं काय 144 डिवाइड बाय 10,000 आणि डिफरन्स किती दिलता 288 म्हणजे 144 ची व्हॅल्यू किती दिली 288 कितीने भाग जातो 2 टाइम्स तर प्रिन्सिपल किती निघाला 20,000. ओके समजलं का सर्वांना. तर चला नेक्स्ट प्रॉब्लेम कडे वळू. सम किती दिलाय 8,000 बिकम 1,000 इन 2 years देन व्हॉट इज द व्हॅल्यू व्हॉट इज द रेट ऑफ इंटरेस्ट विचारलाय तुम्हाला. म्हणजे काय दिलाय प्रिन्सिपल दिलाय तुम्हाला किती दिलाय 800 दिलेला आहे. नंतर काय दिलाय अमाउंट दिलेला आहे 1,000 रुपये आणि किती टाइम दिलाय 2 years बरोबर. तर काय होईल सिंपल इंटरेस्ट इज इक्वल टू काय असतो p इंटू r इंटू t डिवाइड बाय 100. ओके सांगा मला अमाउंट मधून प्रिन्सिपल काढला काय होतो सिंपल इंटरेस्ट भेटतो. तर 1000 मधून 800 काढला तर किती 200. प्रिन्सिपल किती दिला ऑलरेडी 800. रेट काढायला सांगितलाय. टाइम किती दिलाय 2 वर्ष. ओके तर बघा इथे काय होईल 0 0 कॅन्सल
2 ने भाग दिला तर किती टाइम जाईल 100. ओके, मग काय होईल इथे 100 भागिला 8 म्हणजे काय होईल 12.5% होऊन जाईल. ओके, आर बरोबर काय होऊन जाईल 12.5%. समजलं का सर्वांना आहे कशा प्रकारे काढलं तर अमाऊंट दिला होता, प्रिन्सिपल दिला होता, टाइम दिला होता आणि व्हॅल्यू पुट करायची होती फक्त आपल्याला. आणि माहित असेल सर्वांना अमाऊंट इज इक्वल टू काय असतो प्रिन्सिपल प्लस एस आय असतो. ओके, तर चला नेक्स्ट प्रॉब्लेम कडे वळू. नेक्स्ट प्रॉब्लेम कोणता दिला आपल्याला? नेक्स्ट प्रॉब्लेम दिला आपल्याला अ सेलर मार्क अबाउट 30% कॉस्ट प्राइस इफ ही गिव अ डिस्काउंट 10% देन फाइंड द प्रॉफिट विचारलाय तुम्हाला. आणि याचा एक फॉर्म्युला असतो काय असतो एमपी डिवाइड बाय सीपी इज इक्वल टू 100 प्लस प्रॉफिट डिवाइड बाय 100 मायनस डिस्काउंट. ओके, काय म्हटलं तुम्हाला सेलर मार्क 30% अबोव द कॉस्ट प्राइस. म्हणजे जर सपोज कॉस्ट प्राइसला मी 100 घेतलं, किती मार्कअप केला 30% जास्त केला म्हणजे किती केला 130 केला. आणि तुम्हाला फाइंड आउट काय करायला सांगितलं प्रॉफिट करायला सांगितलंय. आणि डिस्काउंट किती दिलाय तुम्हाला 10% दिलाय म्हणजे 100 मधून 10 जर केले तर किती राहतो 9. ओके, तर काय होईल ते हा 0 हा 0 हा 0 हा 0 काय होईल कॅन्सल होईल. 13 गुणिला 9 किती होतोय 117 इज इक्वल टू 100 प्लस पी. जर 117 मधून 100 काढले तर किती राहतो 17% म्हणजे प्रॉफिट किती निघाला आपला 17. सर्वांना समजलं एम पी डिवाइड बाय सी पी इज इक्वल टू काय असतो 100 प्लस पी डिवाइड बाय 100 मायनस डी. ओके, तर प्रॉफिट किती निघाला 17%. तर चला नेक्स्ट प्रॉब्लेम कडे वळू. नेक्स्ट प्रॉब्लेम 23 नंबरचा प्रॉब्लेम दिला आपल्याला इफ 4x² प्लस kx प्लस 60 इज इक्वल टू 0 अँड 8x square plus 3x plus 52 is equal to 0 then find the value of x. ओके, म्हणजे हे एक कशा क्वाड्रंटचा प्रॉब्लेम आहे. ओके, तर हा क्वाड्रंटचा काय बेस लागतो a डिवाइड बाय b b बाय c बाय d. म्हणजे x स्क्वेअर चा कोएफिशिएंट x सोबत घ्यायचा आणि x चा कोएफिशिएंट म्हणजे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर सेम घ्यायचा. ओके, आणि जो कॉन्स्टंट राहतो त्याचा न्यूमरेटर जो राहता म्हणजे व्हॅल्यू हे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर घ्यायचे. म्हणजे आपल्याला इथे जे दोन इक्वेशन दिलेले आहे कोणती दिली आहे दोन इक्वेशन बघा इथे 4x² प्लस kx प्लस 16 सपोज हे इक्वेशन 1 आहे. आणि दुसरे इक्वेशन काय दिलं आहे 8x² प्लस 3x प्लस 32 इज इक्वल टू 32 दिला आहे आणि हे इक्वेशन 2 आहे. काय करायचं याचा जो कोएफिशिएंट राहते x² चा कोएफिशिएंट तो काय लिहायचा 4 पहिले लिहायचा आणि त्याच्या खाली जे सेकंड इक्वेशन आहे त्याचे लिहायचं. काय होईल 4 डिवाइड बाय 8 इज इक्वल टू नंतर काय लिहायचा k डिवाइड बाय 3 लिहायचा. बरोबर आहे ना. म्हणजे जो कोएफिशिएंट आहे त्याच्याच खाली तो लिहायचा. ओके, म्हणजे इथे x चा आहे इथे x² चा आहे आता इथे कॉन्स्टंटचा आहे काय होईल 16/32. ओके, आता काय करायचं इथे तुम्ही दोन पैकी कोणची व्हॅल्यू घेऊन तुम्ही फाइंड आउट करू शकता. तर मला सांगा इथे काय होईल 4/8 म्हणजे काय तो 1/2 k इज इक्वल टू 3 होऊन जाईल. तर काय होईल k ची व्हॅल्यू काय होते 3/2 म्हणजे किती होईल 1.5. ओके, समजलं का सर्वांना. जे म्हणजे x² चा कोएफिशिएंट च्या खाली x² चेच लिहिले मी x च्या कोएफिशिएंट खाली x चेच लिहिले आणि कॉन्स्टंटच्या खाली कॉन्स्टंटच लिहिले. ओके, समजलं काय. बघा इथे सेम होऊन जाईल 1/2 होऊन जाईल. ओके, काय प्रॉब्लेम म्हणजे k ची व्हॅल्यू किती निघाली 1.5. तर चला आजचा शेवटचा प्रॉब्लेम घेऊ आपण. शेवटचा प्रॉब्लेम 1-2 राहिले प्रॉब्लेम. काय दिले आपल्याला इफ द सेलिंग प्राइस ऑफ बेड इज 3.5 टाइम्स ऑफ इनिशियल देन द प्रॉफिट 60 टाइम्स ऑफ इनिशियल फाइंड द इनिशियल प्रॉफिट पर्सेंट. म्हणजे काय म्हटलं तुम्हाला सपोज सेलिंग प्राइस 1 होती हा ती किती टाइम्स झाली म्हटले तुम्हाला 3.5 टाइम्स. नंतर काय म्हटलं तुम्हाला प्रॉफिट काय होतं सपोज प्रॉफिट पी होतं ते किती झालंय 16 टाइम्स झालेला आहे. ओके, म्हणजे सांगा मला जो एसपी होता हा 1 असून सपोज हा 1 होता तो किती टाइम्स झालेला आहे 3.5 टाइम्स झाला आहे. म्हणजे कितीने वाढलेला आहे 2.5 टाइम्स वाढलाय ना. म्हणजे 3.5 मधून 1 जर वजा केला किती राहतो 2.5. ओके, प्रॉफिट किती होता 1 होता नंतर कितीने वाढलेला आहे 16 ने वाढलेला आहे. म्हणजे किती टाइम्स वाढलेला आहे 15 ने वाढलेला आहे. ओके, समजलं सर्वांना. जर याला मी सॉल्व केलं तर काय होईल
काय होईल 6/1 होऊन जाईल, बरोबर आहे ना. हा 25 भागीला 2.5 ला काय लिहू शकता तुम्ही, 25 भागीला 10 लिहू शकता ना. मग 10 जर इकडे गेलं तर किती होईल, 150 होऊन जाईल. हा काय होऊन जाईल, इकडे 25 होऊन जाईल. म्हणजे काय झालं, 25 150 भागीला 25 केलं तर काय झालं, सेलिंग प्राइस किती मिळाली मला 6 आणि प्रॉफिट किती मिळाला मला 1 मिळाला. मग मला याच्यातून कॉस्ट प्राइस काढता येते ना. कॉस्ट प्राइस बरोबर काय असतो, सेलिंग प्राइस मायनस प्रॉफिट. तर काय होईल 6 - 1 5. मग काय झालं, मला कॉस्ट प्राइस मिळाली. कॉस्ट प्राइस जर आणि प्रॉफिट विचारला होता, प्रॉफिट किती झाला आपल्याला 1 झाला आहे. गुणिले काय करायचं 100 करायचं तर 20. तर म्हणजे मला प्रॉफिट किती मिळाला 20%. ओके, सर्वांना समजलं आहे. तर आणि एनटीपीसी मध्ये मोस्ट मॅक्सिमम शीट मध्ये ह्या प्रकारचे प्रॉब्लेम आले होते. सर्वांना माहिती असेल ज्यांनी एनटीपीसी ग्रॅज्युएट किंवा अंडर ग्रॅज्युएट दिला असेल, अशा प्रकारचे प्रॉब्लेम खूप आले आहे. ओके, तर बघा आता लास्ट प्रॉब्लेम राहिला आपला 25 नंबरचा. काय 25 नंबरचा प्रॉब्लेम, क्यूब रूट मध्ये दिलाय तुम्हाला 1331 इंटू ओके. तर मला सांगा हे सिम्प्लिफाय करा. 1331 हा कशाचा क्यूब आहे 11. 1728 हा कशाचा क्यूब आहे 12चा गुणिले 100 आणि 15625 कशाचा क्यूब आहे, हा 25 चा क्यूब आहे, बरोबर आहे ना. तर बघा इथे जर तुम्ही भाग दिला तर काय होईल 4. तर किती होईल 12 चोक 48 गुणिले 11. 11 ने जर 48 ला मल्टिप्लाय केले किती होईल 11 × 8 = 88. राहतो किती कॅरी 8. 11 चोक 44 तर किती होईल 528. हे काय झालं आपलं फायनल आन्सर झालं. तर बघा मित्रांनो किती निघाला आपला आन्सर फायनल 528 म्हणजे 528 हे फायनल आन्सर निघालं. तर बघा अशा प्रकारे 25 क्वेश्चन काय आहे कंप्लीट झालेले आहे आणि मॉक नंबर जी टेस्ट नंबर 4 होती ती पण कंप्लीट झालेली आहे. ओके, जर तुम्हाला जर ही टेस्ट मॉक टेस्टची सिरीज जर आवडत असेल तर काय करा, आपले जे चॅनल आहे त्याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि होत असेल तर जास्तीत जास्त आपल्या मित्रापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. थँक्यू.